नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आलोय सातारा जिल्ह्यातील औंध गावच्या डोंगरावरती। औंध गावच्या डोंगरावरती यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी। हे जे माझ्या मागे दिसतंय हे आहे यमाई देवीचं मंदिर। इथपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्ही गाडीचा वापर करून किंवा पायऱ्यांचा वापर करून माथ्यापर्यंत पोहोचू शकता। यमाई देवीचं सांगायचं झालं तर शिव पार्वती यांचे एकत्र पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई देवीला पार्वती मातेचं तसेच रेणुका देवीचा अवतार मानले जाते। महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीची अनेक उपपीठे आहेत, पण सातारा जिल्ह्यातील औंध गावच्या डोंगरावरती हे जे आहे ते यमाई देवीचे मुख्य पीठ म्हणून ओळखले जाते। त्यामुळेच या ठिकाणास मूळपीठ असेही म्हणतात आणि या देवीला मूळपीठ देवी म्हणून देखील ओळखले जाते। प्रवेशद्वारातून आत येताच आपल्याला दोन देवड्या बघायला मिळतात। आत येताच डाव्या साईडला आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं। हे मंदिर आहे श्री दत्त मंदिर। आत जर आपण बघितलं तर आत एक नंदी आहेत, पिंड आहे आणि वर सुंदर अशी दत्तांची मूर्ती पण दिसते आपल्याला। आणि हे आहे यमाई देवीचं मंदिर। मंदिराची रचना खूपच सुंदर आहे। बऱ्याच मूर्ती आपल्याला वर मंदिरावर दिसतात। मंदिराच्या समोरच आपल्याला नंदी बघायला मिळतात। आणि नंदींच्या ठीक समोर आहे यमाई देवीचं मंदिर। आणि ही आहे यमाई देवींची मूर्ती। मंदिराच्या बाहेर आपल्याला दीपमाळ बघायला मिळतात। इथे दोन फिरते खांब आहेत। तर असे म्हणतात
की हे काम फिरवून मनात इच्छा मागितली तर ती पूर्ण होते. इथे अजून एक प्रवेशद्वार आपल्याला दिसते. हा पायरी मार्ग आहे. पायरी मार्गाने जर तुम्ही आला तर हे प्रवेशद्वार तुम्हाला बघायला मिळतं. आणि पहिलं जे प्रवेशद्वार होतं ते गाडीवरून जर तुम्ही आला तर तिथून तुम्ही प्रवेश करू शकता. खाली जर आपण त्या दरवाजातून खाली आलं तर आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं आणि इथे 2 पिंड आपल्याला बघायला मिळतात. आणि याच्या जवळच अजून एक मंदिर आपल्याला बघायला मिळतं. छोटंसं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. आणि हे जर मंदिर बघितलं तर हे आहे बजरंगबलींचं मंदिर. अशा प्रकारे आपण औंधगावच्या डोंगरावरती असलेले यमाई देवीचं मंदिर येथे जाऊन यमाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे. खाली येताच आपल्याला श्री भवानी संग्रहालय बघायला मिळते. इथे आपल्याला फोटोला व्हिडिओला परमिशन नसल्यामुळे आपण कोणतेही तेथील फोटो व्हिडिओ केलेले नाहीत. इथे आपल्याला सूचना फलक पण बघायला मिळतं. ते तुम्ही आत जाण्याआधी वाचलं पाहिजे. आता आपण औंधगावामध्ये जाणार आहोत मोकळाई देवीचं दर्शन घेण्यासाठी. समोर जर मोकळाई देवीच्या मंदिरासमोर आपल्याला 2 दीपमाळ दिसतात आणि त्याचबरोबर 2 नंदी देखील आहेत. त्या नंदींबरोबर आपल्याला एक जवळ तुळस पण दिसते. मोकळाई देवीच्या मंदिरापाशीच आपल्याला अजून एक मंदिर बघायला मिळतं. तर हे मंदिर बघू कशाचं आहे. बाहेर नंदींची मूर्ती आहे आणि आत जर बघितलं तर आपल्याला दिसत आहे बजरंगबलीची सुंदर अशी मूर्ती. मंदिराला लागूनच एक तळ आपल्याला बघायला मिळतं. तर औंधासुराला यमाई देवीने घनघोर युद्धानंतर यमसदनी धाडले. या लढाईत यमाई देवीला देखील भरपूर जखमा झाल्या होत्या. या जखमांची दाहकता कमी करण्यासाठी देवीने औंध येथील तळ्यात अंघोळ केली. स्नान करताना देवीने आपले केस मोकळे सोडले होते, म्हणून देवीला मुक्त केसरी किंवा मोकळाई म्हणून ओळखले जाते. या तळ्यातील पाणी भाविकांसाठी तीर्थ ठरले आहे. भाविक या तळ्यात अंघोळ करतात, त्यानंतर मोकळाईचे दर्शन घेतात.
त्यामुळे शरीरावरील सर्व व्याधी नाहीशा होतात अशी त्यांची श्रद्धा आहे. आता औंध गावाचे एक दुसरं मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहोत. हे आहे अंबाबाई देवीचं मंदिर. मंदिरासमोरच आपल्याला पहिलं औंधासुराचं दर्शन होतं आणि दर्शन घेताच समोर आपल्याला मंदिर बघायला मिळतं. मंदिरामध्ये एंट्री करताच आपल्याला 4 दीपमाळ बघायला मिळतात. त्यातील एक दीपमाळ खूपच मोठी आहे. मंदिराच्या समोर नंदी बघायला मिळतात. प्रत्येक खांबावर आपल्याला फोटोच्या स्वरूपात चित्र लावलेली दिसतील. या मूर्तीच्या मागे आपल्याला अजून एक रस्ता बघायला मिळतो, तो खाली जाण्यासाठी. तिथे आपल्याला शंकराची पिंड बघायला मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.